जरांगे पाटील यांनी तुमचा फॉर्म्युला नाकारलेला आहे अशी सध्या चर्चा आहे. नेमकी काय चर्चा झाली होती दोघांमध्ये आणि काय होतं? 25 डिसेंबरला मी जरांगे पाटलांना भेटलो आणि त्या क्षणी फॉर्म्युलाबद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच क्षणी काही पत्रकारांनी सांगितलं की जरांगे पाटलांना तुमचा फॉर्म्युला नाकारला आहे. मी लगेच बोललो की तुम्ही काय बोलताय, काय त्यांच्या तोंडात हे कशाला शब्द घालताय. तर त्यानंतर त्यांनी एक्सप्लेनेशन केलं की आम्ही बघू आणि त्यानंतर निश्चितच राठोड साहेब आले आहेत, त्यांचं स्वागतच आहे आणि या फॉर्म्युला आम्ही आमच्या टीमला दाखवू. आणि मी असं मागणी केली होती की तुमच्या थ्रू म्हणजे जरांगे पाटलांनी सरकारला विनंती करावी की बैठक लावा तुम्ही. बाराबलुतेदार, ओबीसी, मराठा समाज, नंतर छत्रपती संभाजी महाराज, आणखी ते अभ्यासक आहे बरेच मराठा समाजातले बरेच अभ्यासक आहे. अनेक लोक ज्यांनी या मराठा समाजासाठी गेले 10 वर्ष कष्ट उपसले आहेत. कोणी कोर्टात गेले आहेत, कोणी आंदोलन केले, कोणी उपोषणात बसले आहेत. ते सगळ्यांना बोलवा आणि माझा फॉर्म्युला पहिल्यांदा आमच्या ओबीसीला आवडतो की नाही ते बघा. ओबीसीमधल्या 142 जाती अशा आहेत की ते म्हणतील की राठोड साहेबाचं बरोबर आहे आणि भुजबळ साहेब सांगतात ते चुकीचं आहे. भुजबळ साहेब काय सांगतात की भुजबळ साहेब मराठ्याला विरोध करतात. याचा अर्थ काय होतो की म्हणजे आहे तसंच ठेवायचं, म्हणजे 19% तुम्ही मराठा कुणबी ठेवणार आणि आणखी जे शोधणं चालू आहे 52 लाख काहीतरी शोधणं झाले आहे तेही त्याच्यातच येऊन पडणार. आणि म्हणून माझी विनंती आहे तुमच्या मार्फत भुजबळ साहेबांना, त्यांनी कमीत कमी जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे काय त्याचा अभ्यास करावा. त्यांनी सब कॅटेगरायझेशन याचा अभ्यास करावा आणि एकतर त्यांनी सांगावं की रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का. तुमच्या मार्फत विचारतो, त्यांचा विरोध आहे का. विरोध असेल तर तसं सांगा, नसेल विरोध तर सब कॅटेगरायझेशन हा एक मेव उपाय आहे. आणि म्हणून देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह दॅन दिस फॉर्म्युला दॅन द सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसी. म्हणजे ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन केल्याशिवाय आपण मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ शकत नाही, हा पहिला प्रश्न. तर ते तर तुम्हाला पुरावा दिलेला आहे की त्यांचे लाईव्हसुद्धा तुमच्याकडे आहे आणि मी सुद्धा तुम्हाला पाहिजे तर मी रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतो आणि तुमच्या इकडे आहे ते सगळं लाईव्हमध्ये. तुम्ही त्या दिवशी अनेक म्हणजे IBN वाले लाईव्हवर होते माझ्या माहितीप्रमाणे, नंतर ZTV वाले लाईनवर होते, नंतर सगळ्यात म्हणजे सगळेच जवळपास ऑनलाईन होते. तर ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग तुमच्या स्टुडिओमध्ये पण मिळेल. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं जे वातावरण गढूळ वातावरण झालेलं आहे, हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोपा फॉर्म्युला दिलेला आहे. मला डॉक्टर देवेंद्र फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फक्त अर्धा तास द्यावा. अर्धा तास तुम्ही रोज मिटिंगा घेता, बैठका घेता, त्या बैठकीतून वेळ काढून फक्त अर्धा तास द्यावा. तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे वातावरण झालेलं आहे गढूळ ते निवर्तेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ओबीसीला सुद्धा त्याच्यात बाराबलुतेदाराला आरक्षण देऊ शकतो. विशेषतः आपण भटका समाज आहे, 2.5% त्यांना आरक्षण दिलं आहे, ते वाढवून त्यांना 3% आरक्षण देऊ शकतो. विमुक्त समाजाला 3% आरक्षण दिलेलं आहे, ते 4% करू शकतो. आणि जो धनगर समाजाला 3.5% आरक्षण आहे हे ते 4% करू शकतो आणि बाराबलुतेदारांना 3% आरक्षण करू शकतो. आता तुम्हाला वाटेल की हे आरक्षण कुठून आणणार आहे, हे कसं काय वाढणार आहे, हा प्रश्न पडला असेल ना. त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे. बांटे आयोगाने सांगितलं की ओबीसी हे 37% आहे. याचा अर्थ आपण आता 37% आरक्षण महाराष्ट्रात देऊ शकतो 27च्या ऐवजी, आणि त्यामुळे आपण 57% जाऊ शकतो, म्हणजे 50च्या वर 7. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या लोकांना अकोमोडेट करू शकतो. आपण समजा 27% जरी ओबीसीला ठेवलं तरी आपण 10% मराठा, कुणबी, लेवा पाटील, पाटीदार या आणि या समाजाला आरक्षण देऊ शकतो. एवढं ह्या नवीन फॉर्म्युला आता तुम्हाला दिलेल्या महाराष्ट्राला हे माझ्या अभ्यासातून आलेलं आहे. हे काही सगळ्यांनाच माहीत होतं, पण कोणाच्या डोक्यात आलं काय की बांटे आयोगाने आपल्याकडे इम्पेरिकल डाटा सबमिट केलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहे. जर तुमच्याकडे एम्पिरिकल डाटा असेल, जर तुमच्याकडे लोकसंख्या असेल ओबीसीची, तर तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाढवून देऊ शकता. बिहारने केलं नाही का? लोकसंख्या केली, त्यांनी वाढवलं. तामिळनाडूने यापूर्वीच लोकसंख्या केली होती म्हणून त्यांनी 69 पर्यंत नेलं. ते आपण 57 पर्यंत नेऊ शकतो कारण आपल्याकडे इम्पेरिकल डाटा आहे. आणि 16(4) प्रमाणे तो सरकारला अधिकार आहे, त्याच्यामुळे केंद्राकडे जायची गरज नाही. हे सगळं मी सांगण्याची प्रयत्न करतो आमच्या मुख्यमंत्र्यांना, आमचे डॉक्टर देवेंद्र फडणवीस साहेबांना, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आपले पवार साहेब यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ते ऐकायला तयार नाही कारण त्याला भीती. ओबीसी, अरे ओबीसीच आणून बसवतो ना तुमच्यासोबत, बोला ना. द्या कुठले नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, तेली, माळी, कोळी यांचे सगळे नेते, राष्ट्रीय नेते, यांचे सगळे राज्यस्तरावरचे नेते तुमच्यासोबत बसवतो. मग तुम्ही कोणाला भीताय? एकट्या भुजबळांना. आणि वेळ पडली तर भुजबळांना सुद्धा तुमच्यासोबत बसवील, पण भुजबळांनी मला वेळ दिला पाहिजे. आणि त्यांना जर मी समजून सांगितलं आणि त्यांना जर समजलं तर त्यांना काही नको आहे का? ते काय एवढे काय ओबीसीचे विरोधक नाही आहे, पण त्यांना समजत नाही आहे. मग तो प्रश्न आहे. त्यांना त्या दिवशी समजेल की मी त्या ठिकाणी माळी, तेली, आगरी, भंडारी यांनासुद्धा आपण वेगळं 4% आरक्षण देऊ शकतो, जे आज पण दिलं नाही. जे गोपीनाथ मुंडेंनी 2% आरक्षण बंजारी समाजासाठी मिळवून दिलं, ते सुद्धा यांना करता आलं नाही आमच्या माननीय भुजबळ साहेबांना. ते मी सांगतोय, मी वेगळं काय सांगतोय. आणि म्हणून माझी विनंती आपल्यामार्फत की भुजबळ साहेबांना विनंती, भुजबळ मोठं अडचण आहे या आरक्षणामधलं सगळ्यात मोठं जे आहे ब्रेक, म्हणजे काय म्हणतो हर्डल, ते आहे भुजबळ साहेब. भुजबळांनी सांगितलं अख्खा मंत्रिमंडळ तयार होईल. आणि म्हणून माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना, त्यांनी एक तर जाहीर करावं की रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का, सब कॅटेगरीशनला त्याचा विरोध आहे का. हे तुमच्या मार्फत त्यांना मी प्रश्न विचारतो, याचं उत्तर त्यांनी द्या. आता तारीख आपल्याला परवडणार नाही आणि ते जरांगी पाटलांनी परवडणार नाही. समजा मी त्यांना नाउमेद करत नाही आहे, समजा ते आले, लाखो लोक घेऊन आले, कुठून देणार आरक्षण? नाही दिलं. ते म्हणतात मी आरक्षणच घेऊन जाईल. कुठून घेऊन जाणार आहे? समुद्रातून आणणार हो, कुठून आणणार? आकाशातून पडणार आहे? आरक्षण आपल्याकडेच आहे. मी जरांगे पाटलांनाही विनंती करतो की तुम्ही बघा, मी मागे डिक्लेअर केलं होतं 20 तारखेची गरज नाही, 10 तारखेला तुमच्या हातात आरक्षण आणून देऊ शकतो. फक्त डॉक्टर, आमचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे एकनाथजी शिंदे आणि आमचे माननीय पवार साहेब उपमुख्यमंत्री यांनी माझ्यावर अर्धा तास बसलं की आरक्षण तुमच्या हातात, कुठे जायची गरज नाही, आपल्याकडे आरक्षण आहे. तिथे परत तुमच्या मार्फत सांगतो की हा जो मोर्चा आहे, होईलही मोर्चा 10 लाखाचा नाही, त्यांचा करोडोचा होईल. उपयोग काय? उपयोग काय? सरकारची इच्छा आहे, पण कुठून द्यावं माहीत नाही. सरकारची इच्छा आहे तुम्हाला आरक्षण देण्याची, पण कायद्यात कसं बसवायचं ते त्यांना माहीत नाही. आणि जे मला माहीत आहे ते ऐकायला तयार नाही. हा तिढा इथे निर्माण झाला आहे. आणि म्हणून माझं आपल्या मार्फत म्हणणं आहे की एक मिटिंग, तुम्ही एक मिटिंग अर्धा तास काढा माझ्यासाठी. पटलं तर घ्या, ना तर सोडून द्या. काय जबरदस्ती आहे? मला जबरदस्तीने हा फॉर्म्युला देणार आहे? माझ्याकडे सगळंच आहे बघा. खरं म्हणजे मंत्रिमंडळाची टिप्पणी तुम्हाला काहीच करायचं नाही, म्हणजे ड्राफ्ट टिप्पणी आहे. हे सगळं प्रपोजल, हे डिस्ट्रीब्युशन, लोकसंख्या आधारित आणि पॉलिटिकल आरक्षणाचं विभाजन सगळं, आणि GR पण ड्राफ्ट करून ठेवला आहे. म्हणजे मंत्रिमंडळात ते नुसतं ठेवायचं आहे अर्धा तासासाठी. मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हो हो करा आणि दुसऱ्या पेपर तुमच्या प्रेसला सांगा मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे, असं असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि आरक्षण तो GR तयार आहे, तो GR नेऊन दारांगे त्याच्या हातात द्या किंवा देऊ नका. तुम्ही पेपरला डिक्लेअर करा, सांगा की मराठ्याला आम्ही एवढे टक्के दिलेले आहे, 10% दिलेले आहे आणि सगळ्यांना बाकी आपल्या धनगराचं वाढलेलं आहे, भटक्यांचं वाढलेलं आहे आणि बाराबुलदाराला आम्ही 3% आरक्षण दिलेलं आहे. माळी, तेली,
आगरी कोळ्यांना आरक्षण दिलेलं आहे, सगळा समाज खुश होईल, सगळीकडे पेढे वाटले जातील, सगळीकडे ढोल, आमचे तर बंजारा समाज डपडे वाजवेल 3% 4% केल्यावर। हे साधी गोष्ट आहे। मी परत परत आपल्या माध्यमातून विनंती आहे माझी शासनाला की शासनाने मला अर्धा मला घाबरायचं काय कारण नाही। समजा मी दिलं आणि तुम्ही नाही नका म्हणू ना, हे आम्हाला पसंत नाही, फेकून द्या। पण बघा मी तर हे पब्लिकमध्ये जाणार आहे, नंतर हे पब्लिकली करणार आहे माझा फॉर्म्युला, तेव्हा तुम्हाला कळेल की कोण खरं कोण खोटं आहे। त्यामुळे मी एक अभ्यासक आहे, मी गेले कित्येक वर्ष संवैधानिक अभ्यासक आहे, मी अभ्यास करून काढलेला आहे हा फॉर्म्युला। जसं बांटी आयोग कोणालाच माहीत नव्हतं, बांटी आयोग सगळ्यांनाच माहीत आहे, पण हे माहीत नाही की बांटी आयोगाने इम्पेरिकल डाटा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण आरक्षण वाढवू शकतो। ही गोष्ट तर मी सांगितलं ना तर सर आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्राला। म्हणून माझी विनंती पुनश्च विनंती आहे, जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच नसेल मग ती वेगळी गोष्ट, म्हणजे तुम्हाला आरक्षणच द्यायचं नाही, मराठ्यांना झुलवत ठेवायचं आणि मग त्याचे पडसाद त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। उद्या मराठा समाज जर असाच एकत्र झाला आणि एखादा राजकीय पक्ष काढला आणि एखाद्या राजकीय पक्षांनी अनेक ओबीसी किंवा मुस्लिम दलित यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन पण होऊ शकते। आपण बघितलं ना, आपण बघितलं दिल्लीमध्ये काय झालं। केजरीवाल एक छोटासा माणूस 1.5 फुटाचा, त्यांनी बघा काय केलं, 2 राज्यात त्यांनी सत्ता आणली आहे ना। मराठा समाज ज्या पद्धतीने एकत्र होत आहे, मराठा समाज ज्या पद्धतीने जरांगीने त्याची मोठ बांधली आहे, ते क्रांती आहे, सामाजिक क्रांती। ही सामाजिक क्रांती राजकीय क्रांतीमध्ये जर बदलली तर मोठं परिवर्तन महाराष्ट्रात होऊ शकते। ते प्रस्थापित आहे, त्यांना सगळ्यांना घरी बसावं लागेल। तेव्हा प्रस्थापितांनो तुम्हाला विनंती आहे माझी, त्याचा अभ्यास करा आणि मराठा समाजाला न्याय द्या, ओबीसी समाजालाही न्याय द्या, आमच्या 12 बलुतेदारांना वेगळं आरक्षण द्या, आमच्या सगळ्या SBC समाज आहे जो 50च्या वर गेलेला आहे त्यालाही खाली आणा, आपण 50च्या आत। अशा पद्धतीने आपण 57% आरक्षण देऊ शकतो, महाराष्ट्रातला हा तिळा सुटू शकतो। हे माझ्या सगळ्या विद्वानांना, अभ्यासकांना, वकिलांना आव्हान आहे की तुम्ही याचा अभ्यास करा, सब कॅटेगरी म्हणजे काय, आणि हे सगळं माझ्या नेटवर आहे, माझ्या www.haribaurathod.com तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला जस्टिस रोहिणी आयोग काय, माझे अनेक लेख आहेत, आर्टिकल्स आहेत, माझं भाषण आहे लोकसभेत, म्हणजे किती दिवसातून मांडतो, अगदी सुरुवातीपासून जर सांगितलं तर 25 वर्ष झाले मी हा फॉर्म्युला मांडतोय, आज नाही। तेव्हा मी आपल्या मार्फत सगळ्यांना सांगतो की थोडा अभ्यास करा, आरक्षण म्हणजे काय समजून घ्या। अगदी बरोबर आहे जरांगे पाटलांचं की मोर्चांनी सगळं होतं, कारण आतापर्यंत त्यांनी जो उंडोलारा उभा केले आहे त्यामुळे सरकारवर दबाव आलेला आहे। माझं काही त्याला नाउमेद करण्याचा प्रश्न नव्हता, मी आधीच सांगितलं की मला त्याला नाउमेद करायचं नाही, मोर्चा काढा, तुमच्या मोर्चामध्ये आम्ही पण येऊ, आम्ही पण सहभाग घेऊ, सगळं ओबीसीच्या जेवढे लोक शक्य आहे ते आम्ही येऊ, कारण त्याच्यामुळे जर मिळत असेल तर आमचा सुद्धा सहभाग त्या मोर्चामध्ये असेल। माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही जेवढा दबाव टाकायचं ते टाकलेलं आहे, तुमची जेवढी ताकद दाखवायची ती दाखवलेली आहे, आता काही दाखवायचं राहिलं नाही तुम्हाला। तुमची एवढी ताकद महाराष्ट्राने देशाने बघितली आहे, ते कायम ठेवा तुम्ही। ते आता याच्या पलीकडे आणखी काय करणार आहे तुम्ही, काय दाखवणार आहे? एवढी ताकद, एवढे सभा, एवढ्या मोठमोठ्या सभा झाल्या, जरांगेचं एवढं नाव झालं, सगळं झालं ना, आता काय आहे? आता तुम्ही म्हणजे आभाळातून जरी खाली पडलो आपण, आभाळातून वरून खाली, तर मिळणार आहे का आरक्षण? आरक्षण विचाराने मिळेल, संविधानाने मिळेल, आरक्षण चर्चेमधून मिळेल, आरक्षण डायलॉगने मिळेल, आरक्षण तुम्हाला आम्हाला सरकारशी बोलावं लागेल तेव्हा आरक्षण मिळेल। आणि म्हणून माझं तुम्हाला परत सांगतो जरांगे साहेब,
तुम्हाला नाउमेद करण्याचं तुमच्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा सामील होऊ. आणि तुम्ही जर हजारो गाड्या आणणार असाल तर आम्ही शेकड्याने आणू. तुमच्या मोर्चामध्ये मी स्वतः येईल. मी स्वतः तुमच्या मोर्चामध्ये सामील आहे. अनेक आमच्या लोकांना सांगेन की या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा. आपल्याला 12 बलुतेदारांना आरक्षण मिळवून द्यायचं आहे, आपल्याला ओबीसीना आरक्षण मिळवून द्यायचं आहे आणि आपल्याला मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून द्यायचं आहे. आपण दोघे एकमेकात हात धरून बेस्ट मजबूतीने जर पुढे आलो तर सरकार सगळे जनगणना करेल. उद्या सरकार आपल्या सगळ्या पोरांना 100% स्कॉलरशिप देईल. सरकार आपल्या शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडवेल. आज एकच आरक्षण नाही, अनेक प्रश्न सोडवायचे आहे. जरा आपल्याला तुम्हाला मला हातात हात घालून आपल्याला प्रश्न सोडवायचे. आपल्या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत, अनेक गोरगरिबाचे प्रश्न आहेत. केवळ आरक्षण हा विषय नाही आहे. माझ्यासाठी तो नाही आहे विषय. माझ्यासाठी संपूर्ण समग्र परिवर्तन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आलं पाहिजे. गोरगरीब सुखी झाला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने फुले शाहू आंबेडकरांचं विचार घेऊन देशाचं नेतृत्व केलं आहे. ते तुम्ही करा, तुम्हाला संधी आहे. तुम्ही अशा पद्धतीने कोणी बोललं की त्याला लगेच उत्तर द्यायचा प्रयत्न करू नका. त्यामुळे मी बोललो काय वाईट बोललो नाही. माझं म्हणणं होतं तुम्हाला 20 तारखेची गरजच पडणार नाही, 10 तारखेलाच तुम्हाला आरक्षण देता येईल, हे माझं म्हणणं होतं. या उपर तुम्हाला मोर्चा काढायचा आहे, काढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, विषय संपला. ओबीसीच्या छोट्या जातींचं वेगळे प्रवर्ग करण्यासाठी प्रयत्न करावे, क्लासेस उघडू नये असं त्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा फॉर्म्युला आम्हाला आवडला नाही असं त्यांनी म्हणाले. चांगली गोष्ट आहे, परंतु सामाजिक स्तरावर गेले 25 वर्ष मी काम करतो आहे. त्यामुळे गेले अनेक वर्ष मी हे काम केलेलं आहे आणि जे मी सांगितलं ते सत्य आहे. सत्यमेव जयते. त्यांनी फॉर्म्युला सांगितला नाही, तर आता जरांगे पाटील म्हणतायत की त्यांचा फॉर्म्युलाच मला आवडला नाही. माझा फॉर्म्युला त्यांनी आवडला नाही त्यांना, पण मी दिलाच नाही अजून. फॉर्म्युला तर माझ्याजवळ आहे अजून, मी त्यांना दिलाच नाही फॉर्म्युला. हा फॉर्म्युला माझ्याकडे. त्यांना जो फॉर्म्युला दिला होता तो पॉलिटिकल 99% होता. त्यामुळे माझा फॉर्म्युला दिला नाही तर त्याला आवडला न आवडण्याचा काय प्रश्न कुठे आहे. अशा पद्धतीने वाद घालू नका तुम्ही जरांगे साहेब. अशा पद्धतीने आरक्षण मिळणार नाही. आम्ही ओबीसी असूनही तुमच्या मदतीला आलो होतो. आमचं स्वागत करायला पाहिजे तुम्ही ओबीसी एक नेता म्हणून, एक अभ्यासक म्हणून, एक माजी खासदार, माजी आमदार, या विषयाचा अभ्यासक, याचं तुम्ही स्वागत कराल. आता तुम्ही माझ्याशी जर वाद घालून बसला तर कसं व्हायचं, याची गरज नाही. आपण आपल्या ठिकाणी फार चांगलं कामगिरी करताय, चांगली गोष्ट आहे. पण शेवटी जर मराठ्याच्या हातात पदरात काहीच पडलं नाही तर मग काय, त्याचाही आपण विचार करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.